नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉलिटी बाय वैष्णवी. आपल्या ज्या पॉलिटीच्या क्वेश्चन सिरीज आहेत त्याच्यामध्ये आपण डेलीचे जे क्वेश्चन सिरीज घेत आहोत यामध्ये चांगला प्रतिसाद देत आहे विद्यार्थी. तुम्ही सर्वजण चांगला प्रतिसाद देत आहात म्हणून आपण पुढलं सेशन घेऊन तयार झालोय तुमच्या समोर. तर आज आपलं जे सेशन आहे ते आपण जे क्वेश्चन घेतले ते संघराज्य आणि त्याची राज्य क्षेत्रे हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती घेतलेला आहे. त्याच्यामुळे या टॉपिकचे जे क्वेश्चन आहेत ते पीवायक्यू बेस्ड क्वेश्चन आहे आणि सरळ सेवेमध्येही येऊन गेले. तर त्याच्यानंतर आपण या क्वेश्चनची चांगली प्रॅक्टिस करूया आणि त्याच्या आजूबाजूची जी अदर इन्फॉर्मेशन आहे जेणेकरून तुमचे इतर जे त्याच्या बेसवर येणारे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. त्याच्यामुळे आपण सुरू करूया आता आजचा टॉपिक. आपला पहिला प्रश्न आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख केलेला आहे? ठीक आहे, भारत राज्याचा संघ असेल. कीवर्ड लक्षात ठेवायचे. मी प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला सांगते की कीवर्ड हायलाइट करणं, त्याला अंडरलाईन करणं खूप गरजेचं आहे. कारण पेपरमध्ये आपण याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याला अंडरलाईन वगैरे करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आपले जे कीवर्ड आहेत ते मिस होतात. म्हणून ही सवय नेहमी ठेवायची. जेव्हा आपण कुठलाही क्वेश्चन वाचतो ना त्याला कीवर्ड अंडरलाईन करायचे किंवा त्याला राऊंड करायचं, असं काहीतरी करायचं जेणेकरून आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, मग भारत राज्याचा संघ असेल असे कोणत्या कलमात सांगितले? ऑप्शन आहे कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4. काय असेल याचा आन्सर सांगू शकते कोणी? यस, आपल्या भारतीय संविधानाचं सगळ्यात पहिलं कलम ते म्हणजे त्याच्यात लिहिलंय इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजे भारत हा राज्याचा संघ असेल. आपण संघराज्य ही प्रणाली स्वीकारली आहे, पण आपण राज्याचा संघराज्य हा शब्द वापर न करता भारत राज्याचा संघ असेल हा शब्द वापरलाय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कलम 1 आपण आताच पाहिलंय, भारत राज्याचा संघ असेल. कलम 2 याच्यामध्ये नवीन राज्य स्थापन करून घेणे हे आहे किंवा नवीन राज्य स्थापने किंवा ऍड करणे हे कलम 2 मध्ये आहे. कलम 3 मध्ये काय आहे? जे आधीच स्थापित झालेले जे राज्य आहे त्या राज्याचे सीमा वाढवणे, सीमा कमी करणे, 2 राज्य एकत्र करणे, एका राज्यातून दुसरं राज्य निर्माण करणे, जसं आपलं केलंय. आपण आधी गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात वेगवेगळं करण्यात आलंय. हे कलम 3 अंतर्गत करण्यात आलं आहे. इथे पण नवीन राज्याची स्थापना. किंवा सीमा बदल ज्याला म्हणतो आपण, सीमा वगैरे बदल करतो. हे जर म्हटलं तर आपण बाहेरील जे राज्य आहे, बाहेरील जे आपल्या भारताचा भाग नाही ते ऍड करून घेणं हे कलम 2 अंतर्गत. आणि जे आपल्या भारताचा भाग आहे त्या राज्यांशी जर रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील, सीमेच्या बाबतीत असेल किंवा ते ऍड करणं जे आपण म्हटलंय की 2 राज्य एकत्र करणे किंवा एका राज्यातून 2 राज्य वेगवेगळी करणे, हे जे आहेत ना हे कलम 3 अंतर्गत केले जाते. इथे कन्फ्युजन होऊ शकतं. कलम 2 आणि कलम 3 मध्ये लक्षात ठेवायचं. कलम 2 बाहेरील राज्यासाठी आणि कलम 3 आपल्याच भारतात असलेल्या राज्यांबद्दल आहे. ठीक आहे, शॉर्ट मध्ये जर लक्षात घेतलं तर. आणि कलम 4 मध्ये काय आहे? कलम 4 मध्ये सांगितलं आहे की कलम 2 किंवा 3 अंतर्गत जे आपण करतो, म्हणजे जे नवीन राज्य स्थापन करतो त्याच्याशी रिलेटेड जर आपण कुठले समजा की एखादा कायदा करतोय तर त्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाहीये. घटना दुरुस्ती, शॉर्ट मध्ये घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचं. म्हणजे 368 अंतर्गत ही घटना दुरुस्ती मांडल्या जाणार नाही. हे कोणत्या कलमात दिलंय? कलम 4 मध्ये. आपण जे कलम पाहिले आता 1, 2, 3, 4 हे जे पाहिले याच्यावरून आपले ऑलमोस्ट प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. कारण हा जो टॉपिक आहे संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र, याच्यावर सर्वात जास्त 2 ते 3 टॉपिकवरच प्रश्न विचारले जातात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते कलम विचारले जातात. त्याच्यामध्ये 4च कलम आहेत. खूप इझी आहे, आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. कलमावर प्रश्न आला तर चुकणार नाही. त्याच्यानंतर आपलं जर दुसरा जर टॉपिक याच्यामधला सब टॉपिक जर पाहिला संघराज्य आणि राज्यक्षेत्र म्हटलं तर तो येते ते आयोग जे स्थापन करण्यात आले होते, राजभाषा आयोग ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळे 3-4 जे आयोग स्थापन करण्यात आले होते. आणि तिसरा जर म्हटलं हायलाइट करणारा टॉपिक तर तो म्हणजे राज्य निर्मितीचा क्रम विचारला जातो किंवा इयर विचारला जाते किंवा कोणत्या वर्षी आणि किती नंबरचे राज्य निर्माण करण्यात आलं. जसं महाराष्ट्र आहे किंवा गुजरात आहे तर कधी स्थापन करण्यात आलं होतं, किती नंबरचं राज्य होतं, यावरती प्रश्न येतात. त्याच्यामुळे आपण आता हे पाहिला, याच्यानुसार ऑलमोस्ट प्रश्न सॉल्व्ह होतात. आणि जसं जसं आयोग वगैरे हे प्रश्न येणार आहेत ते पण तुमचं पुन्हा सॉल्व्ह होऊन जाणार तुमचे प्रश्न पुढचे. ठीक आहे,
हे बघा, आताच आपण म्हटलं की आयोगावर प्रश्न येतो म्हणून याच्यावरच्या, आणि आला पण. तर योग्य पर्याय निवडा. आपल्याला एस के धर आयोग, फजल अली आयोग, जेव्हीपी समिती, आणि त्याच्यानंतर हे जे हे त्यांची स्थापना आहे का, कधी कधी स्थापन केलेले आहेत हे आयोग, त्यांचे इयर दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपण पाहू. एस के धर आयोग हा कधी केला होता? एस के धर आयोग सगळ्यात आधी हा केला होता जून 1948 ला. तारीख होती ती 17 जून, सॉरी तारीख होती 17 जून, 17 जूनला केला होता, 17 जून 1948 ला एस के धर आयोग आला होता. त्याच्यानंतर फजल अली डिसेंबर 19, सॉरी मिस्टेक, ओके. फजल अली आयोग कधी आला होता? तर फजल अली आयोग आला होता डिसेंबर 1953 ला, आणि जेव्हीपी समिती आली होती डिसेंबर 1948 ला. आणि हे जे फजल अली आयोग आहे याची तारीख होती 29 डिसेंबर 1953 ला, आणि याची पण होती 29 डिसेंबर 1948. आपण काय करू आता, हे जे आयोग आले एस के धर आयोग, फजल अली आयोग, जेव्हीपी समिती, हे थोडेसे डीप मध्ये बघून घेऊ, कारण याच्यावरती नेहमी प्रश्न येत राहतात, आणि पुढे पण याच्यावरती प्रश्न आहे आपल्या याच्यामध्ये सिरीज मध्ये पुढे येणारच आहे त्याच्यावरती प्रश्न, ते तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे, म्हणून आपण थोडं शॉर्ट मध्ये मी तुम्हाला याचं समजून सांगते. एस के धर आयोग, याचा आन्सर बघून घेऊ आधी. सॉरी, याचा आन्सर काय होतं? धर आयोग 48 म्हणजेच 2. हो, एकाच याच्यावर आन्सर आलाय आपला. बघा, आपल्याला धर आयोग जरी माहिती असेल तरी आपला आन्सर येऊन जाते, इतरत्र काही माहित असल्याची गरज नाहीये. असं 2 आहे, फजल अली आयोग 1953, 1 येते याचा, ब च 1 आणि क च 3. आपला आन्सर आलेला आहे 1 नंबरचं. ठीक आहे, आधी पाहू आपण धर आयोग. धर आयोग कधी आला होता? हा एस के धर, एस के धर आयोग किंवा दार आयोग सुद्धा म्हटलं जाते याला. हा आयोग आला होता 17 जून 1948 ला. 17 जून 1948 ला हा आयोग आला होता, आणि यांनी अहवाल कधी दिला होता? स्थापना म्हणू शकतो हा, आणि अहवाल दिला होता यांनी 10 डिसेंबर 1948 ला अहवाल. आणि एस के धर आयोग मध्ये 2 मेंबर होते, 2 सदस्य होते. एक म्हणजे नरेन लाल, 2 लाल होते, एक नरेन लाल होते आणि एक पन्नालाल होते. लक्षात ठेवायचे, स्थापना लक्षात ठेवायचे, अहवाल कधी दिला हे पण लक्षात ठेवायचे, आणि त्याच्यामध्ये 2 सदस्य होते, एक होते नरेन लाल, दुसरे होते पन्नालाल. आणि एस के धर किंवा आपण त्याला दार आयोग असं म्हणतो. आणि यांनी काय निर्णय दिला होता, काय मत मांडले होते यांनी? तर यांनी राज्य स्थापनेसाठी भाषा निकष अमान्य केला होता. भाषा निकष अमान्य केला होता. काय म्हटलं त्यांनी? प्रशासकीय सोय हा निकष मान्य केला होता, आणि भाषा निकष त्यांनी अमान्य केला होता. हा जो आयोग आहे, आपले संविधान सभेचे जे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद यांनी स्थापन केला होता. एस के धर आयोग यांनी भाषा निकष अमान्य केला होता, प्रशासकीय सोय हा निकष त्यांनी मान्य केला होता. पण यांनी आंध्र प्रदेश, कारण तेव्हा आंध्र प्रदेश तेलुगू भाषिक जो प्रांत होता आंध्र प्रदेश, त्याची मागणी जोरदार चालू होती. त्याच्यामुळे यांनी आंध्र प्रदेशच्या निर्मितीला भाषा आधारावरच होता ना, हा आंध्र प्रदेश तेलुगू भाषिक प्रांत आहे हा, याला मान्यता दिली होती. त्याच्यामुळे यांनी या गोष्टीला मान्यता दिली होती. काँग्रेसला ही गोष्ट पटली नाही, त्याच्यामुळे काँग्रेसनी त्यांचा एक आयोग स्थापन केला, ज्याला आपण जेव्हीपी समिती असं म्हणतो. याच्यानंतर आणि यांचा अहवाल मान्य करण्यात आला नाही, कारण यांनी काय म्हटलं होतं की आंध्र प्रदेशच्या निर्मितीला यांनी मान्यता दिली होती. ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती तत्कालीन काँग्रेस नेत्यांना, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा आयोग स्थापन केला, त्याला आपण जेव्हीपी समिती म्हणतो. आता आपण जेव्हीपी समिती पाहू. लक्षात ठेवायचं या आयोगाबद्दल. आताच व्यवस्थित समजून सांगते, कारण पुढे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह होणार मग. ठीक आहे, आता आहे जेव्हीपी समिती. जी स्थापना 29 डिसेंबर 1948 ला. बघा लक्षात ठेवा, 10 डिसेंबर 1948 ला या समितीने आपलं दार आयोगाने अहवाल दिला होता.
लगेच तिथून 19 दिवसांनीच यांनी त्यांचा आयोग स्थापन केला आहे 19 डिसेंबर 1948 ला. JVP याच्या नावातच त्यांचे सदस्य आहे. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू. व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. ओके, असे होते. आणि या समितीचा कुठलाही अध्यक्ष नव्हते. हे सगळे सदस्य होते, अध्यक्ष कोणीच नव्हतं याचं. आणि 29 डिसेंबर 1948 ला याची स्थापना झालेली आहे. यांनी सुद्धा भाषा हा निकष अमान्य केला होता. आणि यांनी सुद्धा प्रशासकीय सोय यालाच मान्यता दिली होती. म्हणजे राज्य कशाच्या बेसिसवर स्थापन करायचे, तर भाषेच्या बेसिसवर स्थापन करायचे नाही, तर आपल्याला प्रशासकीय सोय या बेसिसवर आपल्याला राज्य स्थापन करायचे असं यांनी म्हटलं होतं. आणि यांनी आंध्र प्रदेशला अमान्य केलं होतं भाषिक आधारावर. यांनी भाषा निकष असं अमान्य केलंय. आणि आंध्र प्रदेशच्या निर्मितीला त्यांना आधीच म्हणजे आवडतच नव्हतं. त्यांना त्यांचा आधीपासून नकार होता, काँग्रेस नेत्यांचा. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या समितीमध्ये आंध्र प्रदेशच्या निर्मितीला नकार दिलेला आहे. परंतु या निर्णयाने जे तेलुगू भाषिक प्रांत होता तिथे अशांतता पसरली. आणि तिथे जे तेलुगू भाषिक होते पोट्टू श्रीरामलू या तेलुगू भाषिक या आंध्र देशभक्त यांचा 56 दिवसांनी उपोषण केलं त्यांनी, 56 दिवस. त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. छप्पन दिवसाच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यामुळे तेलुगू भाषिक प्रांतामध्ये प्रचंड अशांतता निर्माण झाली. आणि या बेसिसवर यांचा मृत्यू झाला, श्रीरामलू यांचा, पोट्टू श्रीरामलू. त्याच्यामुळे सरकारला लवकर तात्काळ याच्यावर कार्यवाही करणं गरजेचं पडलं. आणि त्याच्यामुळे वांचू समिती आली. आणि वांचू समितीने आंध्र प्रदेशच्या निर्मितीचा निर्णय दिला. त्याच्यामुळे पहिलं भाषिक आधारावर कुठलं राज्य स्थापन झालं तर ते आंध्र प्रदेश राज्य होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आता भाषिक प्रांताला मागणी वाढलेली आहे. आता प्रत्येक प्रांत म्हणतोय की आमचा सुद्धा वेगळा प्रांत द्या, प्रत्येक भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा असं बोलणं झालंय प्रत्येकात. म्हणजे प्रत्येकाच्या याच्यात वाद निर्माण झाले होते की आता आम्हाला सुद्धा जसं आंध्र प्रदेश दिलाय तशा बेसिसवर वेगवेगळे राज्य द्या. हा वाद इथून सुरू झाला. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ही समिती, फजल अली आयोग ज्याला म्हणतो किंवा पाक आयोग ज्याला म्हणतो आपण, तो स्थापन करण्यात आला 1953 मध्ये. पाक आयोग की त्याला फजल अली आयोग म्हणतो, तर त्याला राज्य निर्मिती आयोग सुद्धा, राज्य पुनर्रचना आयोग त्याला म्हणतो आपण. कधी स्थापन करण्यात आला हा? 29 डिसेंबर 1953 ला. ठीक आहे, हा आयोग स्थापन करण्यात आला. पाक याच्यामध्ये यांचे हे जे पाक आहे, पाक आयोग का म्हणतात? कारण की याच्यात 3 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि 2 सदस्य म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये पी म्हटलं तर पन्नीकर, फजल अली, आणि के म्हटलं तर कुंजरू. ओके, हे 3 सदस्य होते. के एम पन्नीकर, फजल अली आणि कुंजरू हे 3 सदस्य होते पाक आयोगामध्ये. आणि त्याचे अध्यक्ष होते फजल अली. त्याच्यामुळे त्यांच्या नावावरून यांना फजल अली आयोग असे सुद्धा म्हणतात. आणि राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा याला म्हटलं जाते. 1953 मध्ये याची स्थापना झालेली आहे. यांनी भाषा आधारावर राज्य स्थापनेस होकार दिला, पण एक भाषा एक राज्य या तत्वाला नकार दिलाय. एक भाषा एक राज्य या तत्वाला त्यांचा विरोध होता. ठीक आहे. तर आपले हे आयोग झालेले आता याच्यावरती जर प्रश्न आले तर ते आपले पूर्ण सॉल्व्ह होऊन जाणार. ओके, तर नेक्स्ट प्रश्न बघू आपण. खूप डीप एक्सप्लेनेशन बघितलंय जेणेकरून आपले पुढले प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे?
कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या, वरीलपैकी नाही. आन्सर आलाय. ऑफकोर्स सगळ्यांनाच येणार आहे. आता कळलंय ना, कारण आपण काय बघतोय, भाषा. काय असणार आन्सर? भाषा. तुम्हाला असं वाटू शकते की आता आपण तो टॉपिक घेतलाय त्याच्यामुळे आपल्याला याचा आन्सर कळलाय, पण जेव्हा पेपरमध्ये हा क्वेश्चन आला तर कन्फ्युजन होऊ शकतं. कोणाला पण कळणार नाही की काय आहे हे मुन्शी अय्यंगार सूत्र. तर ते भाषा समस्येशी रिलेटेड सूत्र आहे. ठीक आहे, त्याचं डीप आपण आपल्या बॅचमध्ये बघणारच आहोत. ओके. 1953च्या राज्य पुरस्कार आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? आताच पाहिलं आपण राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला आपण फजल अली आयोग म्हटलं होतं. त्याला 2 नाव होते, एक पाक आयोग म्हटलं होतं आपण, राज्य पुनर्रचना राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा म्हटलं होतं आपण याला. तर त्याच्यामध्ये कोणते सदस्य होते म्हणते? के एम पणणीकर, एस के धर, फजल अली आणि कुंजरू. यास धर हे सदस्य होते, हे 3 होते, आणि हे जे अली आहे हे त्याचे अध्यक्ष होते. हे फजल अली हे जे आहे हे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश नाही, न्यायाधीश राहिलेले आहेत. सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश राहिलेले होते. आणि आसाम आणि ओरिसा प्लस ओरिसा या राज्याचे ते राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. ओके, कळलंय. आणि धर आयोग आपण पाहिलेच आहे, 1948चा होता एस के धर आयोग, कारण ते त्यांच्याच नावाचा, कारण ते अध्यक्ष होते, त्यांच्याच नावाचा तो आयोग होता. ओके. राज्याची सीमा, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे याबाबत भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत? कलम आपण पाहिलाय. पहिला जो प्रश्न पाहिला आपण कलमाशी रिलेटेड, मी म्हटलं तर 4च कलम आहे आणि ते आपण पहिल्याच प्रश्नात पाहिलाय. त्याच्यामुळे आता आपल्याला काही जास्त एक्सप्लेनेशन पाहायची गरज नाही, कारण आपल्याला आन्सर आलेले आहे. आता इथे कन्फ्युजन होऊ शकते. अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या क्षेत्रफळ बदलायचंय, सीमा बदलायचंय, म्हणजे कलम कोणतं असणार? 2 असणार का 3 असणार? आपण 2 काय म्हटलं होतं की बाहेरचे राज्य आपल्याला आपल्या भारत देशामध्ये आपल्या संघराज्यात सामावून घ्यायचे, तर त्याच्यासाठी कलम 2 होतं. परंतु आपल्या भारत देशात मधले जे राज्य आहे त्यांच्या सीमेमध्ये, क्षेत्रफळामध्ये काही बदल करायचा असेल तर ते कुठं होतं? कलम 3 मध्ये होतं. बरोबर. कलम 1 मध्ये भारत राज्याचा संघ असेल हे पाहिलेलं आहे आपण, कलम 1. कलम 2 मध्ये बाहेरील राज्य स्थापन करून घेणे किंवा सामावून घेणे याच्यासाठी कलम 2 होतं. कलम 4 मध्ये याच्याशी रिलेटेड जे कायदे वगैरे करण्यात येते किंवा ते 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मांडल्या जाणार नाही, असं कलम 4 मध्ये होतं. आपले पाठ झालेत हे. आता हे कलम आता कधीच विसरणार नाही. आता आपले पाठ झालेत, फक्त ते आपल्याला रिकॉल करायचे, कंटिन्यू त्याला रिव्हिजन मारायचे, म्हणजे रिव्हिजन केल्याने ते आपण कधीच विसरणार नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. 6 नंबरचा, योग्य ओळखायचे आपल्याला विधाने. कीवर्ड कधीही प्रश्न सुरू केल्यावर सगळ्यात आधी आपण कीवर्ड पाहतो, कारण की कीवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ही अशीच सवय करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. ओके. पहिल्या 1974 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघात सहयोगी राज्याचा दर्जा मिळाला. सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्यांचा दर्जा देण्यासाठी 36वी घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. 1974 मध्ये, सॉरी इथं चुकलंय, आय थिंक ते योग्य नाही, अयोग्य पाहिजे होतं. का अयोग्य निवडा, आपण म्हणू शकतो. इथे थोडं मिस्टेक झालंय, अयोग्य ओळखायचं आहे, कारण हे सगळे बरोबर आहे. कारण 74 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले होते, बरोबर आहे. 1974 मध्ये बनले होते आणि 1974 मध्ये सिक्कीमला सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला होता, बरोबर आहे. याच्यासाठी आपण 35वी घटना दुरुस्ती केली होती 1974 ला. 35वी घटना दुरुस्ती 1974 केली होती. सिक्कीमला भारताचे सहयोगी राज्य म्हणून दर्जा दिला होता आपण 1974 मध्ये. आणि याच घटना दुरुस्तीने सिक्कीम राज्यासाठी आपल्या राज्यघटनेत एक कलम सुद्धा टाकण्यात आलं होतं. एक कलम कोणतं होतं? ते 2A होतं. येस, A किंवा हे कलम टाकलं होतं आपण. आणि प्लस आपण एक परिशिष्ट पण टाकलेलं आहे, जे 12 परिशिष्ट आहे त्याच्यापैकी एक परिशिष्ट टाकलं होतं आपण. ते कोणतं होतं?
10वे परिशिष्ट. कारण 1974 पर्यंत जर म्हटलं आपण तर जे सिक्कीम आहे, सिक्कीम राज्यावर चोंगाल्ले राज्याची घराण्याची सत्ता होती, चोंगाल्यांची सत्ता होती. आणि नंतर आपण काय केलं की 36वी घटना दुरुस्ती केली. 36वी घटना दुरुस्ती 1975 ला. आणि 36व्या घटना दुरुस्ती 1975 ने सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. पूर्ण राज्य. आणि याच्यामध्ये आपण जे 35व्या घटना दुरुस्तीने त्याला 2A हे कलम टाकलं होतं घटनेमध्ये आणि 10वे परिशिष्ट टाकलं होतं, हे आपण रद्द केले आहेत. कलम 2A रद्द करण्यात आला आहे 36व्या घटना दुरुस्तीने आणि 10वे परिशिष्ट सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. ओके, ठीक आहे. तर याचा आन्सर काय? वरीलपैकी अयोग्य ओळखायचं आपल्याला. इथं थोडी मिस्टेक झाली आहे. अयोग्य जर म्हटलं तर आपण वरीलपैकी एकही नाही, कारण 3ही बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणती विधाने खालील संघामध्ये राज्याच्या निर्मितीबद्दल योग्य आहेत? ओके. विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून राज्याची निर्मिती केली जाऊ शकते. 2 किंवा अधिक राज्ये अथवा राज्यांचे भाग एकत्र करून नवीन राज्याची निर्मिती करता येते. नव्या राज्याची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते. राज्याच्या संमतीशिवाय संसद राज्याच्या सीमा बदलू शकत नाही. काय असेल याचा आन्सर? आपण पाहिलंय. आणि हे कुठल्या कलमांतर्गत करता येते याचा कलम तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण की आपण ऑलरेडी पहिले जे 2-3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बघून घेतलेत. कलम आपल्या पाठ झालेत. आता तुम्ही सांगा की आपण कुठल्या कलमांतर्गत हे करू शकतो. ठीक आहे. विद्यमान राज्याची बरोबर आहे, वेगळे करू शकतो, राज्याची निर्मिती केली जाऊ शकते. 2 किंवा अधिक राज्ये हा 2 किंवा अधिक राज्ये अथवा राज्याचे भाग एकत्र करून नवीन राज्याची निर्मिती करता येते. बरोबर आहे, करू शकतो. नव्या राज्याची निर्मिती एका सामान्य कायद्याद्वारे करता येते. बरोबर आहे, सामान्य कायदा असतो तो, त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करायची गरज नसते. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. राज्याच्या संमतीशिवाय संसद राज्याच्या सीमा बदलू शकत नाही म्हणते. चूक आहे. राज्यांच्या संमतीची गरज नसते. म्हणजे आन्सर काय? अ ब क आन्सर आहे. बघा, राज्याच्या संमतीची संसद सीमा बदलू शकत नाही, चूक आहे. राज्य निर्मितीचे जे विधेयक आहेत ते राज्य निर्मितीचे विधेयक म्हणजे विधानसभेकडे किंवा विधान परिषद किंवा विधानसभेकडे, राज्य विधिमंडळाकडे म्हणू आपण डायरेक्ट, राज्य विधिमंडळाकडे पाठवणे बंधनकारक आहे. ते पाठवावं लागतं त्यांच्याकडे, परंतु यांची संमती असणं गरजेचं नाही. संमती बंधनकारक नाही, फक्त पाठवावं लागतं. ते फक्त स्वतःचे मत मांडू शकतात. ओके, त्यांची संमती गरजेची नाही. नेक्स्ट प्रश्न. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो जुनागड, हैदराबाद, काश्मीर, लिंबिक. काय असलं याचा आन्सर? ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. मला तरी असं वाटतं की सगळ्यांना माहिती असणार हैदराबाद, कारण सगळ्यांनी पाठ केलंय ऑपरेशन पोलो. तिथे पोलीस ऍक्शन वगैरे करण्यात आली होती. तेच ऑपरेशन पोलो. काय होतं, जेव्हा आपले स्वातंत्र्याचा कायदा झाला, भारत स्वातंत्र्य कायदा 1947 ला, ह्या भारत स्वातंत्र्यता कायदा जो 1947चा, याने 2 राष्ट्र निर्माण करण्यात आले होते. एक म्हणजे आपला इंडिया, भारत, आणि दुसरं म्हणजे आपला पाकिस्तान. आपला म्हणजे आपलाच म्हणा लागणार, अपना ही बच्चा है, बिगड़ा हुआ है, सिर्फ त्रास देत राहतो ना आपल्याला नेहमी, म्हणून. ठीक आहे. पाकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेत. आणि तेव्हा काय झालं की भारतामध्ये विविध संस्थाने होते, ज्याला आपण राजेशाही थाट म्हणतो ना, तो होता आपल्या भारतात. तर असे विविध 562 संस्थाने भारतात कार्यरत होती जेव्हा भारत स्वतंत्र झाला. आणि 562 पैकी भारतात, इथे लिहिते, 562 पैकी भारतात
552 संस्थाने आली होती भारताच्या सरहद्दीमध्ये आणि पाकिस्तानमध्ये 10 संस्थाने गेली होती. ठीक आहे. आणि या 552 संस्थानं किंवा या संस्थानामध्ये बघून घेऊ आपण की या संस्थानांना 3 अधिकार होते. हे काय करू शकले असते तेव्हा यांच्याकडे 3 पर्याय होते म्हणू शकतो आपण. यांच्याकडे तेव्हा 3 पर्याय होते कारण की हे 2 राष्ट्र तर वेगवेगळे झाले होते. आता ह्या संस्थानांचं काय करायचंय यांच्याजवळ 3 पर्याय होते. एक म्हणजे हे भारतात राहू शकत होते किंवा 2 हे पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊ शकत होते. यांच्या इच्छेवर अवलंबून आहे की यांना कुठे सामील व्हायचंय, पाकिस्तानमध्ये की भारतामध्ये. आणि यांच्याकडे तिसरा पर्याय सुद्धा होता आणि तो तिसरा पर्याय म्हणजे हे स्वतंत्र सुद्धा राहू शकत होते. यांच्याकडे 3 पर्याय होते. तर या 552 पैकी भारतात 549 संस्थाने विलीन करण्यात आली होती. 549 झाले होते. पण हे जे 3 संस्थाने आहेत त्यांनी स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला होता. 3 हे 3 संस्थाने कोणती कोणती होती तर हे आहे. एक जुनागड होतं, हैदराबाद होतं आणि काश्मीर होतं. आणि हे तिन्ही संस्थाने नंतर स्वातंत्र्य झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्या भारतामध्ये विलीन झाले. तर याचे जुनागड हे सार्वमत घेऊन भारतात ऍड करण्यात आलं आहे. हैदराबाद पोलीस ऍक्शन केलं होतं आपण, पोलीस कारवाई ज्याला म्हणतो आपण. पोलीस कारवाई केलं होतं. आणि काश्मीर हे करारनामा करून काही अटीसह आपल्या भारतात विलीन झालं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 9. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलपैकी झाले होते. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार 22 राज्यांनी 9 केंद्रशासित प्रदेश, 14 राज्यांनी 6 केंद्रशासित प्रदेश, 17 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, 4 प्रकारची राज्य. काय याचा आन्सर? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. हे जो राज्य पुनर्रचना कायदा 1956 आहे तो आपण जो फजल अली आयोग पाहिला 1953 ला स्थापन झालेला त्यांच्या शिफारशीनुसार हे करण्यात आलं होतं राज्य पुनर्रचना. आणि त्या आयोगाचं नाव सुद्धा राज्य पुनर्रचना कायदाच आपण असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अहवालानुसार त्यांच्या शिफारशीनुसार हे करण्यात आलं होतं 1956 अधिनियम. आणि याच्यामध्ये 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले होते, आपण स्थापन केले होते असं म्हणू शकतो. पण फजल अली आयोगाने काय म्हटलं होतं की त्यांनी सांगितलं होतं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. पण आपण काय केलं 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. ठीक आहे, फजल अली आयोगानुसार. आणि या फजल अली आयोगानुसार हा जो राज्य पुनर्रचना अधिनियम झाला होता 1956 याच्यानुसार एक घटनादुरुस्ती सुद्धा करण्यात आली. ती घटनादुरुस्ती पुढे आहे म्हणून आपण पुढे बघू. कोणाला माहिती असेल तर आताच कमेंटमध्ये सांगू शकता. तसं पुढे ते क्लिअर होणारच आहे की कुठली घटनादुरुस्ती होती. ओके, त्यासाठी राज्य पुनर्रचना अधिनियमसाठी. ओके, आता वर्ष दिलेले आहेत राज्याचे. इकडे वर्ष दिलेले आहेत, कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं आहे कोणत्या राज्याने, इकडे राज्य दिलेले आहेत. खूप इझी आहे. आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य माहिती आहे, आपण महाराष्ट्र राज्य बघून घेऊ. 1960 ला महाराष्ट्र. ओके, आन्सर येते का बघू. एलिमिनेशन थ्रू. एचं 3, एकच कट्ट आहे, आणखी 3 आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 1963 मध्ये नागालँड झालं होतं. ओके, बचं 4 सगळे ते बचं 4 आहे. ठीक आहे, नेक्स्ट 1975 मध्ये सिक्कीम. आताच पाहिलं आपण, ज्याला माहिती आहे आधी प्रश्नाचं जर उत्तर बरोबर पाहिले असेल किंवा एक्सप्लेनेशन पाहिलं असेल त्याला आन्सर आलेला आहे. कारण की 75 मध्ये सिक्कीम राज्याला आपण पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला होता. त्यासाठी घटनादुरुस्ती सुद्धा केली होती आपण. कुठली आहे कमेंटमध्ये सांगा, कुठली घटनादुरुस्ती केली होती. सिक्कीमला कुठल्या घटनादुरुस्तीने पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला ती घटनादुरुस्ती. त्यानंतर 87 मध्ये गोवा. ठीक आहे, 3 4 1 2 3 4 1 2 1 नंबरचा आन्सर आहे. ओके, हे जर राज्य म्हटलं तर हे ऑलरेडी स्थापन केलेलं होतं. कारण की बॉम्बे राज्य होतं. आपण गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करून बॉम्बे प्रांत स्थापन केलेला होता. त्याच्यामुळे 1960 ला केलेलं आहे महाराष्ट्र. याच्यातून गुजरात केलं होतं आपण, जे 15वं राज्य होतं. नागालँड 16वे राज्य होते. गोवा म्हटलं तर 25वे राज्य होते. आणि सिक्कीम आपल्या देशात 22वे राज्य होते. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्ती संबंधित आहेत? म्हणजे 10वी घटनादुरुस्ती, 12वी घटनादुरुस्ती, 14वी घटनादुरुस्ती, 16वी घटनादुरुस्ती. काय याचा आन्सर?
10वी घटना दुरुस्ती आहे, 12वी घटना दुरुस्ती आहे, 14वी आहे पण 16वी नाही. म्हणजे ड कॅन्सल, ड कॅन्सल, ड कॅन्सल, म्हणजे हे नाहीये. अ ब क बरोबर, अ ब क बरोबर आहे. 10व्या घटना दुरुस्तीनं, 10वी घटना दुरुस्ती 1961 ला झालेली आहे. याने दीव दमण, दीव दमण हे याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. केंद्रशासित प्रदेश कोणाकडून घेतलं होतं आपण दीव दमण? पोर्तुगीज कडून घेतलं होतं आपण. आणि यासाठी हा आपण एक ऑपरेशन सुद्धा केलं होतं. त्याच्यासाठी जसं ऑपरेशन पोला आहे तसंच त्याच्यासाठी सुद्धा एक ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन विजय. ठीक आहे. 10वी घटना दुरुस्ती. 12वी घटना दुरुस्ती 1961 ला झालेली आहे. नाही सॉरी 1962 ला झालेली आहे ही. याच्यासाठी गोवा आणि दादरा नगर हवेली. पोर्तुगीजांकडून घेतलेली आहे आपण. आणि ऑपरेशन विजय याच्यासाठी पण ऑपरेशन विजय झालं होतं. ठीक आहे. नंतर 14वी घटना दुरुस्ती 1962 ला झालेली आहे. फ्रेंचांकडून घेतलं होतं आपण तेव्हा. फ्रेंचांकडून पुदुच्चेरी घेतला होता. पुदुच्चेरी घेतला होता. पुदुच्चेरीला सुद्धा केंद्रशासित प्रदेशचा दर्जा दिला होता. ठीक आहे. याला सुद्धा केंद्रशासित प्रदेशचा दर्जा दिला होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राज्य पुनर्रचना आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणते. ठीक आहे. आपण हा आयोग पूर्ण पाहिलेला आहे. आता हा प्रश्न आपला चुकणारच नाहीये मुळात. तरी आपण वाचू आता, बघू कोणाकोणाला चुकतंय तर. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली हे होते. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च 1954 रोजी मंजूर झाला आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1 एप्रिल 1956 रोजी अंमलात आला. बरोबर विधान ओळखायचे. काय याचं बरोबर आन्सर? अ आणि ब. फक्त अ आणि ब बरोबर आहे याचा. क आणि ड चुकलंय, कारण हे 54 ला नाही. हा जो कायदा आहे हा राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 आहे. सॉरी, सॉरी 1953 आहे. आणि हा 1 एप्रिलला नाही तर 1 नोव्हेंबरला 1956 ला हा कायदा आपण लागू केलेला आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. एक सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. राज्य पुनर्रचना किंवा राज्यासंबंधी खालीलपैकी कोणते आयोग व समित्या संबंधित आहेत म्हणते. ठीक आहे. राज्य पुनर्रचनेशी संबंधित जेव्हीपी समिती, धर आयोग, इंद्रजित गुप्ता समिती, राजमंडळ समिती. कायचा आन्सर? जेव्हीपी समिती बरोबर आहे. आपण पाहिलाय जेव्हीपी समिती. धर आयोग, दार आयोग ज्याला म्हणतो, धर किंवा दार आयोग सुद्धा म्हणतात त्याला, हे पण पाहिलेली आहे आपण. नंतर राजमंडळ समिती बरोबर आहे. हे संघराज्याशी संबंधित समिती आहे. पण इंद्रजित गुप्ता समिती नाही. म्हणजे क कट एलिमिनेशन. क जरी माहित असलं की क आहे नाही तरी आपला आन्सर येऊन जाते. अ ब आणि ड याचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यनिर्मितीचा योग्य कालानुक्रम लावा म्हणते. कोणतं राज्य कधी निर्माण झालंय याच्यानुसार. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊ. आपल्याला काय एकही माहिती नाही. आपण असं गृहीत धरू की आपल्याला हे राज्य माहिती नाही किंवा स्टार्टिंगचे राज्य माहिती असतात आपल्याला, नंतर मध्ये मध्ये आपल्याला माहिती नसतं मधले राज्य कधी निर्माण झालेत किंवा त्यांचा क्रम व्यवस्थित माहिती नसतो. तर आपण बघू आता. जसं आपण इथे आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्र सर्वात आधी झालेलं असणार, कारण की महाराष्ट्रामधून नंतर गुजरात पण केलं ना. सगळ्यात पहिलं राज्य जर म्हटलं तर गुजरात येऊन जाते, त्याच्यामुळे पहिले महाराष्ट्र येणार आहे. म्हणून बघा एलिमिनेट. 2 पर्याय आपले गेले. फक्त आता 2 मध्ये कॉम्पिटिशन आहे. आता बघू. आणि इथे सेकंड नंबरवर काय ब दिलेलं आहे. म्हणजे ऑफकोर्स आता आपल्याला ब पाहायची गरजच नाहीये. ब 2 नंबरला असणार आहे. ब कोणतं? नागालँड. हे आपल्याला तसंही माहिती होतं. हे 16वं राज्य आहे म्हणून हे माहिती होतं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यानंतर काय मिझोराम आहे की मेघालय आहे, हे आपल्याला चेक करायचं होतं. तर हे आन्सर सॉरी अ आणि ब. त्याच्यानंतर मेघालय आहे आणि त्याच्यानंतर मिझोराम आहे. म्हणजे याचा आपला आन्सर असणार आहे पहिले क आणि नंतर अ. 2 नंबरचा. ठीक आहे.
नेक्स्ट प्रश्न, राज्य निर्मितीच्या क्रमानुसार 25वे राज्य कोणते निर्माण झाले? डायरेक्ट विचारू शकतो. प्रश्न असा येऊ शकतो की 16वे राज्य कोणते होते, 15वे राज्य कोणते होते. त्याच्यामुळे आपल्याला तो जे राज्य निर्मिती झाले आहेत ते क्रमानुसार लक्षात ठेवायचे. 25वे राज्य कोणते, 29वे राज्य कोणते, 28वे राज्य कोणते. त्याच्यासाठी या प्रश्नाला आहे की 25वे राज्य कोणते होते. गोवा. गोवा हे 25वे राज्य होते, लक्षात ठेवायचंय. इथे एलिमिनेट पण करता येतो कारण की गुजरात 15वे राज्य होते आपल्याला माहिती आहे. नागालँड लगेच 16वे राज्य होते. तेलंगणा तर अलीकडे स्थापन झाले तर आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात शेवटचे 29 नंबरचं राज्य असणार आहे. उरला कोणता? गोवा. असं ही आन्सर येते. ठीक आहे, एलिमिनेशनने लवकर आन्सर निघते. ओके, 16 नंबरचा प्रश्न खाली विधान लक्षात घ्या. ठीक आहे, कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूभाग अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. ठीक आहे, बघू आपण. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. ठीक आहे, नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. ठीक आहे, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. आपण मगाशीच पाहिलंय हे. आता याचं काय निवडायचंय? बिनचूक, म्हणजे बरोबर आन्सर निवडायचं आपल्याला. काय आन्सर? बंधनकारक असते. इथेच कटतंय हे. ड चूक आहे, म्हणजे ड आणि सर्व मध्ये तर येणारच नाही कारण की त्याच्यामध्ये ड आहे. सॉरी, हे पण गेलंय. म्हणजे काय आन्सर आहे? अ, ब आणि क. एकच माहिती होतं आपल्याला, वरचं वाचायचीही गरज नाही. आपला आन्सर आलाय काय आहे? अ, ब आणि क बरोबर आहे. कलम 3 नुसार भूभाग करू शकते, बरोबर आहे. की कलम 3 नुसार आपण क्षेत्रफळ सीमा ह्या बदलू शकतो, पण कुठल्या? भारतात ऑलरेडी असलेल्या राज्यांच्या. आणि भारताच्या बाहेरील राज्यात जर आपल्याला संघराज्यात सामावून घ्यायची असेल तर त्यासाठी कलम 2 आहे. ठीक आहे, संसद राज्याचे नाव सीमा बदलू शकते, बरोबर आहे. संसदेला अधिकार आहे. नवीन राज्य संबंधी विधेयक मांडण्यास राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. आणि नंतर हे असे जे विधेयक आहे ते सादर करण्यासंबंधी राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. चूक आहे, बंधनकारक नसते. राज्य विधिमंडळाला ते विधेयक पाठवणे बंधनकारक आहे. ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पाठवावेच लागते, ते बंधनकारक आहे. मात्र त्यांनी दिलेला मत किंवा त्यांनी दिलेला जो सल्ला आहे तो संसदेवर बंधनकारक नसतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या राज्य 2000 मध्ये स्थापन करण्यात आलेले नाही? ओके, छत्तीसगड, उत्तराखंड, नागालँड, झारखंड. कायचा आन्सर? आपल्याला माहितीये की सुरुवातीचे आणि शेवटचे 2 राज्य कधी कोणते निर्माण झाले हे आपल्याला माहिती असतं. सगळ्यांना पाठ असतं की पहिलं राज्य 15 नंबरवर गुजरात आहे, 16 नंबरचं नागालँड होतं. 1963 मध्ये झालं होतं ते. तर त्याच्यामुळे आन्सर काय येईल? नागालँड. 1963 मध्ये झालं होतं हे. आणि कितवे राज्य होते? 16वे राज्य होते. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे 2000 ला स्थापन झाले. ठीक आहे, 2000 साली. नेक्स्ट प्रश्न, रिकाम जागा सध्याच्या राज्याच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली. आता वेगवेगळे राज्य, वेगवेगळे विभाग आहेत जे प्रत्येक जण आपल्या राज्याची वेगवेगळी डिमांड करतात. प्रत्येक राज्य, आता बुंदेलखंड सुद्धा म्हणताय की आमचं वेगळं राज्य द्या करून, असं प्रत्येक राज्याचं चालू आहे. तर त्याच्यापैकी बुंदेलखंड हा जो प्रांत आहे किंवा हा कुठल्या 2 राज्य मिळून बनलेला आहे, म्हणजे कुठल्या 2 राज्याच्या दरम्यान हा येतो? तर तो येतो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. कायचा आन्सर? उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. हे करंटचे मुद्दे आहेत की कुठले राज्य डिमांड करतात ना की आमचं पण वेगळं राज्य द्या, त्या प्रांताच्या बाबतीत असतात ते. ओके, 19 नंबरचा प्रश्न, राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली आहे? मी म्हटलं होतं तुम्हाला जेव्हा आपण राज्य पुनर्रचना कायदा पाहिला होता 1956 ला, त्याच्याशी रिलेटेड खूप क्वेश्चन होऊन गेलेत आता. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला की एक घटना दुरुस्ती आहे याच्याशी रिलेटेड, जी फजल अली आयोगाने सांगितली होती 1956 मध्ये, त्याच्याशी रिलेटेड आपण एक घटना दुरुस्ती केली आहे. आणि त्या घटना दुरुस्तीनेच आपण राज्य स्थापन केले होते जे आपण पाहिलेत. 16 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश. फजल अली आयोगाने काय म्हटलं होतं? सॉरी, थोडी मिस्टेक झाली आहे. एक सेकंड. 16-3 फजल अली आयोगाने म्हटलं होतं आपण 14-6 निर्माण केले. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आपण. ठीक आहे, तर हे कुठल्या घटना दुरुस्तीने केलं होतं? 7वी घटना दुरुस्ती. कधी झाली आहे? 1956 ला. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार
14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. आणि कुठल्या आयोगानुसार, कुठल्या आयोगाच्या शिफारशीनुसार? फजल अली आयोग किंवा त्याला आपण पाक आयोग असं म्हणतो. 1953 होता तो. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे, 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डेट 17 जून 1948. मला वाटतं पहिलाच प्रश्न होता ज्याच्यात आपण आयोग पाहिले होते. खूप डीप मध्ये पाहिले होते, सगळ्या आयोगाच्या डेट पाहिले होते आपण आणि त्याचे अध्यक्ष पाहिले होते, त्याचे सदस्य सुद्धा पाहिलेले आहेत. तर बघा, सांगा. 17 जून 1948 एस के धर आयोग होता, एस के पाटील होता, ब्रिजलाल बियानी होता का काकासाहेब काटगेर होता? धर आयोग ओळखलाय सगळ्यांनी, कारण की हेच नाव ऐकतोय आपण. किती क्वेश्चन्स येऊन गेले. धर आयोग, प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला धर आयोग आपल्याला दिसलाय. धर आयोग किंवा आपण त्याला दार आयोग म्हणतो. ठीक आहे, दार आयोग सुद्धा म्हटलं जाते. तर हे होते आज आपले संघराज्य व क्षेत्र व त्यांची प्रदेश या संबंधी क्वेश्चन. हे जे प्रश्न आहेत हे पीवायक्यू बेस्ड प्रश्न आहेत. आपण एवढे प्रश्न घेतलेत आणि सगळ्या प्रश्नामध्ये आपण जर म्हटलं तर कॉमन गोष्टी आपण काढल्या, ज्या आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं की हायलाइट पॉईंट आहे त्याच्यामधले, ते टॉपिक आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. जसं आयोग आणि कुठलं राज्य कुठल्या वर्षी स्थापन करण्यात आलं आहे याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामुळे हे जे पॉइंट्स आहेत हे आपल्याला डीप करणं खूप गरजेचं आहे. आणि आपली जी बॅच आहे तलाठी भरतीची बॅच, याच्यामध्ये पूर्ण क्लिअर होणार आहे टॉपिक. तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही. आणि आपले जे टीचर आहेत ते खूप अनुभवी आहेत. आपली तलाठी भरती बॅच सुरू झालेली आहे ऍक्च्युली. तुम्ही ज्यांनाही कोणाला इंटरेस्ट असेल आणि तलाठी भरती लगेचच येणार आहे, त्याच्यामुळे ज्यांनाही कोणाला तलाठी आपल्यासोबत जुळायचं असेल आपल्या प्लॅटफॉर्म सोबत, त्यांनी तलाठी भरती बॅच घेऊन घ्यावी. फक्त 999 एवढी फीज आहे आपली. खूप अफोर्डेबल अशी प्राइस ठेवली आहे आपण, कारण गरिबांना किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना परवडावी, त्याच्यामुळे आपण फीस कमी ठेवली आहेत. हे आपले टीचर्स, हे आपली फॅकल्टीज आहे, जे सगळे सब्जेक्ट आपले तलाठी भरती बॅच मध्ये क्लिअर होणार आहे. आणि आपलं जे प्लॅटफॉर्म आहे नायक अकॅडमी अमरावती, हे ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन आपण डाउनलोड करू शकता. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट मिळून जातील कुठल्याही बॅच विषयी आणि कुठल्याही गोष्टीविषयी. तुम्हाला जर जास्त इन्फॉर्मेशन, आणखी डीप इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यासाठी हा नंबर दिलेला आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, जे जॉईन करा. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे, आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत, डाऊट सॉल्व्हिंग सेशन पण होणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आपल्या प्ले स्टोर वर जाऊन ऍप डाउनलोड करून तलाठी भरती बॅच जॉईन करावी. बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, थँक्यू.